सो हेलो गाइस, हम आ गए। अभी हम जा रहे हैं अभी हॉस्पिटल में, और ये है अपने दोस्त जो कि एम्बुलेंस ड्राइवर पेशेंट को लेने आए। सब अपने भाई लोग हैं। अभी वीडियो को दबा के शेयर करो, लाइक करो गाइस, आप लोग सपोर्ट करो तभी तो आगे बढ़ेगा भाई अपना। आत्ता आपण आहे हॉस्पिटलला आणि आत्ता जाऊया। आपला पेशंट डायलिसिसला गेले, त्याला लागतात 3 तास। आणि आता आपण जाऊया चैत्यभूमीला। तर आत्ता आपण आलेलो आहे चैत्यभूमीला आणि बघूया जाऊन। आज जे आहे समुद्राला पूर्णपणे भरती आलेली। रोज एवढं पाणी राहत नाही। मी हप्त्यातून 3 वेळेस इथे येत असतो ते दिवसाआड। तर आपला जे हॉस्पिटल आहे त्या बाजूला काही 5 मिनिटाच्या अंतरावर जे आपली चैत्यभूमी आहे, त्यामुळे इकडं तिकडं फिरण्याचं आपण इथे बसत असतो। पाहू शकता समुद्राला पूर्णपणे भरती आलेली आहे। पाऊस सतत चालू असल्यामुळे समुद्र पण भरती चालू असते। चैत्यभूमीचा सुंदर नजारा। आत्ता आपण आलेलो आहे मित्रांनो चैत्यभूमी शिवाजी पार्कला। ते शिवाजी पार्क आहे, आपण बघू शकता। तिथे 6 डिसेंबरला आपण
बाबासाहेबाला मानवंदना देण्यासाठी, त्यांचं महापरिनिर्वाण दिन मानवंदना देण्यासाठी ते लाखो संख्येने जमा होत असतो. देशातल्या कान्याकोपऱ्यातून इथं पब्लिक येत असते. आणि तर आता 6 वाजलेले आहेत आणि आपली वेळ झालेली आहे दवाखान्यात जायची. आणि दवाखान्यातून आपल्याला पेशंटला घेऊन जावं लागते घरी. तर चला मग ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन करू, घरी जाऊ आणि नंतर भेटू मग थोड्या वेळाने. आणि आपण जे आहे ते केअरटेकरचं काम करतो इथं हॉस्पिटलमध्ये, घरी. तर या कामामध्ये जवळपास आपल्याला 12 ते 13 वर्ष झालेली आहेत. शिक्षण आपलं जास्त नाही आहे, 9वी-10वीच्या आतमध्ये आहे. आणि पगार पाहिजे आपल्याला, तर पगार ऐकून तुमच्या किडनीला अटॅक येईल. कारण पेमेंट आपल्याला या कामामध्ये 40,000 रुपये आहे, बिना डिग्री, बिना शिक्षण. फक्त 10 दिवसाच्या बदलीसाठी मी आलो इथे दादरला, कारण आपण पेशंट केअरचे काम करतो. आणि आता सध्या गणपती चालू आहेत, त्यामुळं जो पहिला इथं कामाला जे माणूस होता तो गेला रत्नागिरीला गणपतीसाठी. आणि आपण त्याच्या बदलीवर आलेलो फक्त 10 दिवसासाठी. आणि या 10 दिवसासाठी येण्याचं कारण असं आहे की काम छोटं मोठं का असेल, आपलं मेन आपल्या ओळखी होतात. आणि ओळखीच्या नंतरच आपल्याला जे दुसरे कामं येतात. आणि आज 30 तारीख आहे आणि उद्या बहुतेक 31चा महिना, उद्या 31 तारीख आहे. आणि परवाच्या दिवसात 1-2 दिवसांनी मी इथून दादरून जाणार आहे. माझी ड्युटी कशी बदली होतच राहते, या ठिकाणून त्या ठिकाणाहून, त्या ठिकाणून या ठिकाणावर, कधी दादर, कधी मुंबई, कधी घाटकोपर. त्यामुळं मुंबईत आपण भरपूर फिरत असतो, नवीन ठिकाणी. आपलं राहणं, खाणं, पिणं सगळ्या गोष्टी जे आहेत त्याच्याकडं असतात. आणि पेमेंट आपल्याला 1300 रुपये पर डे आहे. मतलब 24 तासाचे 1300 रुपये. कुठं 1400 असतात, कुठं 1500 असतात. त्यामुळं कमी जास्त थोडंफार असते. आणि आपला पेशंट खरंच खूप चांगला आहे, जास्त आपल्याला काय तकलीफ देत नाही. नाही तर बाकीच्या ठिकाणी जे आहे काम नसलं तरी बिनकामाचे कामं लावत असतात. आणि आपला पेशंट तसा नाही, खूप चांगला आहे. आणि बहुतेक जास्त करून आपल्याला असे पेशंट भेटतात चांगले. त्यामुळे आपला स्वभाव थोडा चांगला ठेवावा लागतो या कामामध्ये. आणि आत्ता आपण आलेलो आहे घरी. आणि घरी कोण असल्यामुळे बनवून आपण पिऊया एक कप चहा. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. नवीन दिवस, नवीन सुरुवात करूया. आणि तोपर्यंत जय भीम, जय महाराष्ट्र.